झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईच्या परळ इथलं कामगार विमा महामंडळाचं एमजीएम हॉस्पिटल सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले। नव्यानं भरती झालेल्या 36 मराठी कर्मचाऱ्यांना इथे धड कामही करू दिलं जात नाही, पगारही दिला जातोय। यामुळे मुलांची नोकरी धोक्यात सापडली। विशेष म्हणजे हॉस्पिटलमधील जुने कर्मचारीच त्यांना काम करण्यापासून रोखतायत। मुंबईतील परळच्या एमजीएम हॉस्पिटलच्या बाहेर उभ्या असलेल्या या 36 मराठी मुलांची सरकारी नोकरी सध्या धोक्यात आली आहे। विशेष म्हणजे त्यांच्या नोकरीवर गदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत ते हॉस्पिटल प्रशासन आणि तेथील जुने कर्मचारी। हॉस्पिटल प्रशासनानं ESICच्या मेडिकल कॉलेजसाठी मागील वर्षी रीतसर जाहिरातीद्वारे मुलाखती घेऊन पॅरामेडिकल पोस्टसाठी या मुलांची भरती केली। वर्षभरापासून ते कामही करत होते, परंतु गेल्या 1 एप्रिलला ही मुलं हॉस्पिटलमध्ये कामावर रुजू होण्यासाठी गेली असता जुन्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथून हाकलून लावलं आणि कामावर रुजू होण्यास मज्जाव केला। यानंतर अनेक वेळा असा प्रकार घडल्यानं ही मुलं दहशतीखाली आहेत। या मुलांची भरती ESICच्या मेडिकल कॉलेजसाठी झाली आहे। त्यांनाही या मुलांची गरज आहे, परंतु या तिढ्यामुळे तेही हतबल झालेत। त्यांना असं सांगतात की तुम्ही कामावर यायचं नाही आणि मग ते घाबरून कामावर जात नाही आणि ते सगळे अपॉइंट केलेत आमच्या कॉलेजसाठी, पण हॉस्पिटलमध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाली आणि हॉस्पिटलचीच लोक कर्मचारी त्यांना कामावर जाऊ देत नाही। ज्या अर्थी लेटरवरती MS ची सही आहे त्या अर्थी MSच प्रॉब्लेममध्ये आहे ना, अजून कोण येणार? आणि जर तो नसेल तर त्यांनी दाखवून द्यावं की कोण प्रॉब्लेममध्ये येतो। त्यांनी स्पष्ट येऊन मीडियासमोर बोलावं ना, लोकांची जाहीरपणे बोलावं। ESICचं हे हॉस्पिटल ट्रस्ट चालवत असल्यानं जुन्या कर्मचाऱ्यांना आपल्याच मुलांना या ठिकाणी भरती करायचंय आणि हॉस्पिटल प्रशासनही या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचं सांगण्यात येत आहे। 1 एप्रिल पासून मेडिकल सुपरिटेंडंट या मुलांना सहीसाठी ना हजेरीचं मस्टर देतायत ना गेल्या 4 महिन्यांचा पगार। या संपूर्ण प्रकरणाला कारणीभूत असणारे MS सध्या रजेवर आहेत आणि त्यांचा पदभार स्वीकारणारे डॉक्टर जोकीनी या संदर्भात बोलण्यास नकार दिलाय। तसंच हॉस्पिटल प्रशासनही या संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे। ज्यांनी संपूर्ण आयुष्य अन्यायाविरोधात लढण्यासाठी घालवलं त्या महात्मा गांधींच्या नावानं चालणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये मुलांवरचा हा अन्याय इथल्या प्रशासनाला शोभणारा नाहीये। त्यामुळे या मराठी मुलांच्या अन्याय निवारणासाठी मराठीचा कायवार घेतलेल्या राजकीय पक्षांनीच पुढे येण्याची गरज आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।